नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं या यूट्यूब चॅनलमध्ये. तर विद्यार्थी मित्रांनो, 4 एप्रिल 2026 रोजी या दिवशी ज्यांचं कुणाचं SRPF गट क्रमांक 5 दोंड या ठिकाणी मैदानी चाचणी झालेली आहे, तर त्यांचे मैदानी चाचणीचे गुणपत्रक जाहीर झालेले आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, थोडक्यात आपण पाहून घेऊत. बघा, 1 ते 21 पानाचे जे मैदानी चाचणीचे गुणपत्रक आहे, तर याबाबत काही आक्षेप असेल तर त्यांनी 24 तासाच्या आत या क्रमांकावर किंवा या ईमेल ID वर आक्षेप नोंदवावेत. त्यानंतर केलेले आक्षेप यांचा विचार केला जाणार नाही, तर अशी यांनी सूचना दिलेली आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो, हे बघा, राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक 5 दोन सशस्त्र पोलीस शिपाई भरती 2024-25 मैदानी चाचणी गुणपत्रक 4 एप्रिल 2026चे हे गुणपत्रक आहेत विद्यार्थी मित्रांनो. आणि असं एक सूचना आलेली आहे की ज्या कोणत्या विद्यार्थ्यांचं 13 मार्च 2026 जेव्हा 13 किंवा 16 जेव्हा सुरू झाले होते हे ग्राउंड, आणि आज पावेतो म्हणजे असं 2 एप्रिल 2026 किंवा 4 एप्रिल 2026 ती PDF पण आपण पाहणार आहोत. तर त्यामध्ये ज्यांचं कुणाचं म्हणजे काही कारणास्तव मैदानी चाचणी राहिली होती, तर त्यांना पण एक चान्स देण्यात आलेला आहे. आणि असं वाटत आहे की राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक 5 दौंडचे पूर्ण विद्यार्थ्यांची मैदानी चाचणी झालेली आहे अशी वाटत आहे, कारण आता शेवट विद्यार्थ्यांना संधी दिलेली आहे. तर नक्कीच आता आपल्याला एकत्रित गुणांची यादी पाहायला मिळेल. ते ज्यांचं राहिले होतं त्यांचं मैदानी चाचणी झाल्यानंतर एकत्रित गुणांची यादी झाल्यानंतर आपल्याला तात्पुरती निवड यादी 1:10 प्रमाणे पाहायला मिळेल. नंतर अंतिम यादी पाहायला मिळेल. तर नक्कीच विद्यार्थी मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब जरूर करा, जेणेकरून तुम्हाला वेळोवेळी अपडेट मिळत राहतील. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक जरूर करा. तर ती PDF पण आपण याच व्हिडिओमध्ये घेणार आहोत. थोडं हे मार्क विद्यार्थ्यांना किती मिळाले आहे तर ते पाहूत, आणि नंतर ते PDF पण पाहून घेऊत. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, ॲप्लिकेशन नंबर आहेत विद्यार्थ्यांचे, नंतर फर्स्ट नेम, फादर नेम, सरनेम अँड ॲप्लिकेशन कॅटेगरी, चेस्ट नंबर अँड तिन्ही पण इव्हेंटमध्ये विद्यार्थ्यांना किती मार्क मिळेल तर त्याचं आउट ऑफ 100 मार्क टोटल, तरी हे आपल्याला ह्या बॉक्समध्ये पाहायला मिळतील. तर एकंदरीत पाहून घेऊत विद्यार्थ्यांना. हे बघा, 95 मार्क आहेत. सुमित मंगेश आहेत की यांना 5 किलोमीटरमध्ये 50 अँड नंतर 100 मीटरमध्ये 20 अँड शॉर्टपुटमध्ये 25 आहेत. तर खूपच छान मार्क मिळालेले आहेत. तर पाहून घेऊत कोणत्या विद्यार्थ्यांना आउट ऑफ वगैरे मार्क मिळाले आहेत किंवा नाही. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला 91, 95, 97 असे मार्क पाहायला मिळत आहेत. अनिकेत अरुण हे आहेत, यांना शॉर्टपुटमध्ये 25, 100 मीटरमध्ये 22 आणि 5 किलोमीटरमध्ये 50 मार्क मिळालेले आहेत. तर 3 मार्क यांचे 100 मीटरमध्ये कटलेले आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, ही जी PDF आहे तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये टेलिग्रामची लिंक असेल किंवा ऑफिशियल वेबसाईट पाहायला मिळेल, तेथून डाउनलोड करून पाहू शकता. आणि नक्कीच जर चॅनलवर नवीन असाल तर जर सबस्क्राईबचे बटन नक्कीच दाबा पॉसिबल असेल तर. आणि तुमचे काही प्रश्न असेल तर कमेंटमध्ये नक्कीच सांगा. तर पाहू शकता 93, 97, 95 असे मार्क आपल्याला पाहायला मिळत आहेत. हे बघा, 97, 95 मार्क. 97 मार्क सौरभ आहेत, यांना 97 आहेत, आणि 95 मार्क नाना सो. तर असे विद्यार्थी पाहायला मिळत आहेत. आणि नंतर हे PDF तुम्ही पाहून घ्या. तुमचे मार्क किंवा विद्यार्थ्यांचे तुमच्या मित्राचे वर्ग मार्क असतील तर ते पाहून घ्या. तर आपण ते सूचना पाहूत की कोणते विद्यार्थी ज्यांचे राहिले होतं तर त्यांचे केव्हा आहेत मैदानी चाचणी. तर हे पाहून घ्या किती विद्यार्थी होते. बघा, 4 एप्रिलला होते विद्यार्थी, एकंदरीत 586 विद्यार्थी होते 4 एप्रिलला. तर आपण पुढली लिस्ट पाहूत. ओके. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक 5 दौंड सशस्त्र पोलीस शिपाई भरती सन 2024-25 उमेदवारांसाठी सूचना. तर 4 एप्रिल 2026 लेटेस्टमध्ये आलेली PDF आहे. तर यामध्ये हे वाचायसारखं हे आहे. उपरोक्त संदर्भान्वये राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक 5 दौंड आस्थापनेवरील रिक्त असलेल्या 104 सशस्त्र पोलीस शिपाई भरती 2024-25 शारीरिक मोजमाप व मैदानी चाचणी भरती प्रक्रिया दिनांक 16 मार्च 2026 पासून सुरू झालेली आहे. तर 13 मार्च तिथे म्हणलं होतं, परंतु 16 मार्चपासून झालेली आहे.
वरील संदर्भान्वये ज्या उमेदवारांची दिनांक बदलून मिळण्याबाबतची विनंती अमान्य करण्यात आलेली आहे अशा उमेदवारांसह 16 मार्च 2026 ते 2 एप्रिल 2026 या कालावधीत ज्या उमेदवारांना शारीरिक व मैदानी चाचणीचे प्रवेशपत्र देण्यात आलेले आहेत, परंतु काही कारणास्तव शारीरिक मोजमाप व मैदानी चाचणीकरिता उपस्थित राहता आले नाहीत, अशा सर्व उमेदवार यांनी 13 एप्रिल 2026 रोजी सकाळी 2 वाजता आवश्यक कागदपत्र बघा 10वी 12वी उत्तीर्ण, गुणपत्रक, प्रमाणपत्र, जातीचा दाखला, रहिवासी दाखला, नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र इत्यादी शारीरिक मोजमाप व मैदानी चाचणीकरिता राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक 5 दौंड मंगलमूर्ती कार्यालय येथे वेळेत उपस्थित राहावे. शारीरिक मोजमाप व मैदानी चाचणीची ही शेवटची संधी असून याबाबत सर्व उमेदवारांनी नोंद घ्यातील. नंतर बघा राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक 5 सन 2024-25 सशस्त्र पोलीस भरती प्रक्रिया शारीरिक मोजमाप व मैदानी चाचणी प्रक्रियेची अंतिम दिनांक 13 एप्रिल 2026 नंतर येणाऱ्या उमेदवारास पुनश्च संधी उपलब्ध करून देण्यात येणार नाही याची सर्व संबंधित उमेदवारांनी नोंद घ्यावी. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, पाहू शकता तर 13 एप्रिल 2026 हा शेवट दिनांक आहे आणि नंतर तुमची एकत्रित यादी तयार केली जाईल आणि लेखी परीक्षेसाठी एकाच प्रमाणे यादी पण तात्पुरती यादी नंतर अंतिम यादी तयार केली जाईल. तर नक्कीच चॅनलवर नवीन असाल आणि माहिती पूर्ण मिळाली असेल तर सबस्क्राईब आणि लाईक जरूर करा. थँक्यू सो मच. जय हिंद, जय महाराष्ट्र.